नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. ऋतू बदलला की आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्या बदलाव्या लागतात. ऋतू अनुसार जर आपला आहार आणि विहार असेल तर त्या ऋतूच्या हवामानाचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही आणि शरीर हे आजारी पडत नाही. सध्या थंडी कमी होऊन आपण उन्हाळ्यामध्ये प्रवेश करत आहोत. हळूहळू ऊन हे हवामानामध्ये वाढत आहे. तर मग आपला आहार आणि विहार यामध्ये देखील हळूहळू बदल करणे आवश्यक आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा आणि उन्हाळ्यामध्ये आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या ही कशी असायला हवी याचे सविस्तर वर्णन ग्रीष्म ऋतुचर्या या अंतर्गत केलेले आहे. उन्हाळ्यामध्ये आपण दुधापासून बनवलेले बरेच पदार्थ, पेय पदार्थ घेत असतो. यापैकी आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये पिण्यायोग्य कोणते पेय पदार्थ आहे आणि कोणते प्यायला नको याविषयी आज आपण सविस्तर वर्णन बघूया. दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणजे दूध, दही, ताक, मठ्ठा, तूप, लस्सी, छाछ असे अनेक पदार्थ आहेत. यापैकी काही पदार्थ हे उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी अतिशय योग्य असे आहेत. परंतु यापैकी काही पदार्थ उन्हाळ्यात घेतल्यास आपल्या शरीरातील उष्णता ही वाढू शकते. त्यामुळेच आज आपण या पदार्थांविषयी सविस्तर वर्णन बघूया. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ जे काही मी टाकेल ते आपल्यापर्यंत पोहोचतील. उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा, उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढवणारे पदार्थ कोणते आहेत, तसेच उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ कोणते आहेत, असे अनेक व्हिडिओ उन्हाळ्यासंबंधीचे पूर्वी मी बनवलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दुधावर जसे जसे संस्कार केले जातात तसे तसे त्याचे गुणधर्म हे बदलले जातात आणि त्याचे जे काही रूपांतर, दुधाचे रूपांतर हे वेगळ्या पदार्थामध्ये होते. जसे दुधापासून दही, ताक, लोणी, मठ्ठा, तूप, लस्सी असे विविध पदार्थ हे दुधापासून बनवलेले असतात. परंतु या सगळ्या पदार्थांचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत. तसेच यांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम देखील वेगवेगळा आहे. सर्वप्रथम बघूया दूध आणि त्याचे गुणधर्म काय आहेत आणि ते उन्हाळ्यामध्ये पिण्यायोग्य आहे की नाही. दूध हे गुणाने शीत, स्निग्ध, गोड आणि शरीराला पुष्टी देणारे असे आहे. दूध हे शरीराचा थकवा घालवून मनाला प्रसन्नता देणारे आहे. आपल्या शरीराची तहान ही दुधामुळे भागवली जाते आणि शरीराला तृप्तीही मिळते. शरीराच्या ज्या काही ओपनिंग्स आहे, जसे नाक, कान, डोळे, गुदभाग, मूत्रभाग या भागातून जर रक्तस्राव होत असेल तर हा रक्तस्राव थांबवण्यासाठी दूध प्यायल्यास मदत होते. दुधामुळे वातदोष, पित्तदोष आणि कफदोष हे तीनही दोष कमी केले जाते. म्हणजेच दूध हे उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी अतिशय योग्य असे आहे. दुधाविषयीच्या अधिक माहितीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये आहे. दुसरा पदार्थ आहे दही. दुधामध्ये विरजण घालून म्हणजे आंबवून हे दही बनवले जाते. दही हे आंबट, पचायला जड आणि गुणाने उष्ण असे असते. दह्यामुळे जेवणामध्ये रुची येते. शरीरातील जे काही 7 धातू आहे यांना पुष्टी देणारे, शरीराचे बल वाढवणारे दही आहे. दह्यामुळे वातदोष कमी होतो, परंतु पित्तदोष आणि कफदोष हा वाढवला जातो. परंतु दही हे उष्ण असल्या कारणाने आपल्या शरीरातील उष्णता देखील वाढवते. त्यामुळे दही हे उन्हाळ्यामध्ये खाऊ नये किंवा ज्यांच्या शरीरात वात जास्त आहे अशांनी उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणात दह्याचे सेवन करावे. दह्यासोबत जर खडी साखर टाकून खाल्ल्यास त्याचा जो उष्णतेचा परिणाम आहे हा कमी व्हायला मदत होते. परंतु दह्याचे प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाणातच असायला हवे. ज्यांना उष्णतेचा जास्त त्रास आहे अशांनी दही उन्हाळ्यामध्ये खाऊच नये. तिसरा पदार्थ आहे मठ्ठा. यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये मथित असा शब्द वापरलेला आहे.
दह्याला घुसळून त्यामधील लोणी वेगळे काढून जो पाणी भाग राहतो त्याला मठ्ठा असे म्हटलेले आहे, मथित असे म्हटलेले आहे. मठ्ठा शरीरातील वात आणि पित्त दोषाला कमी करतो. मठ्ठ्यामुळे शरीरातील उष्णता देखील कमी व्हायला मदत होते. उष्णतेमुळे होणारे लूज मोशन, मूळव्याध, ग्रहणी म्हणजेच IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजारामध्ये मठ्ठा प्यायल्यास फायदा होतो. म्हणजेच मठ्ठा हा उन्हाळ्यामध्ये पिणे अगदी श्रेष्ठ ठरते. त्यानंतर चौथा पदार्थ आहे ताक, तक्र. दह्यामध्ये अर्धे पाणी टाकून त्याला घुसळून त्यामधले लोणी वेगळे काढून जे पाणी राहते त्याला ताक असे म्हटले जाते. मठ्ठा देखील लोणी वेगळा काढूनच बनवला जातो, परंतु ताक बनवताना दह्यामध्ये पाणी टाकून घुसळले जाते आणि मठ्ठा करताना केवळ दही घुसळून लोणी वेगळे काढते. हा या दोन मधला फरक आहे. ताक पचायला हलके, किंचित आंबट आणि किंचित तुरट अशा चवीचे असते. ताक जर ताजे असेल तर ते चवीला गोड देखील लागते. ताकामुळे शरीरातील वातदोष, पित्तदोष आणि कफदोष हे तीनही दोष कमी व्हायला मदत होते. ताकाला आयुर्वेद शास्त्रामध्ये अमृतासमान असे वर्णन केलेले आहे. ताक जेवणानंतर घेतल्यास ते पाचक असे ठरते, तसेच आपली भूक देखील ताकामुळे वाढवली जाते. ताक हे तृप्तिदायक आणि शरीरासाठी थंड असे कार्य करते. अंगावरील सूज, मूळव्याध, किडनी स्टोन, ब्लॅडर स्टोन, युरिन इन्फेक्शन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ॲनेमिया अशा आजारांमध्ये ताक घेतल्यास अतिशय उपयुक्त असे ठरते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ताक पिणे शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असे ठरते. त्यानंतर पाचवा पदार्थ आहे दह्याची निवळी. दह्याची निवळी म्हणजे दही केल्यानंतर जे वरचं पाणी दह्यावर राहते त्याला दह्याची निवळी असे म्हणतात. याचे गुणधर्म ताकाप्रमाणेच आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये दह्याची निवळी पिणे योग्य आहे. सहावा पदार्थ आहे छाछ किंवा छच्छिका. छाछ बनवताना ताकापेक्षा जास्त पाणी यामध्ये टाकले जाते. याचे गुणधर्म देखील ताकाप्रमाणेच आहे, म्हणजे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी छाछ हे उपयुक्त असे ठरते. त्यामुळे छाछ हे आपण उन्हाळ्यामध्ये पिऊ शकतो. आपण जनरली छाछ, ताक, मठ्ठा हे एकच समजतो, परंतु यामध्ये टाकण्याच्या पाण्याच्या प्रमाणावरून यांचे गुणधर्म बदलतात, यांचे शरीरावर होणारे परिणाम देखील वेगवेगळे होतात. त्यानंतरचा पदार्थ आहे उदश्वित. यामध्ये दह्यामध्ये अर्धे पाणी टाकले जाते आणि त्याला घुसळले जाते, परंतु यातले लोणी हे वेगळे काढले जात नाही. ताक करताना आपण पाणी टाकतो दह्यामध्ये, परंतु त्यातले लोणी वेगळे काढून ताक बनवतो. परंतु उदश्वित करताना तसे न होता दह्यामध्ये पाणी टाकून घुसळले जाते. यालाच आपण सामान्य भाषेमध्ये लस्सी म्हणू शकतो. लस्सी ही कफवर्धक आहे. शरीरातील 7ही धातूंना त्यांची पुष्टी करणारी अशी आहे. तसेच शरीरासाठी बलवर्धक आहे. लस्सीमधले म्हणजेच उदश्वितमधले जे काही लोणी आहे वेगळे काढले नसल्यामुळे ही पचायला जड अशी आहे. जे दह्याचे गुण आहे तेच या उदश्वितचे देखील गुणधर्म आहेत. त्यामुळे उदश्वित हे शरीरातील उष्णता वाढवू शकते. त्यामुळेच आपण उन्हाळ्यामध्ये लस्सी किंवा उदश्वित घेणे टाळावे, यामुळे शरीरातील उष्णताही वाढू शकते. पण आपण काय करतो, लस्सी बनवून ती फ्रीजमध्ये ठेवून थंडगार लस्सी घेतो, परंतु ती पचायला जड असते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष देखील वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये लस्सी घेणे, उदश्वित घेणे टाळावे. त्यानंतरचा दुधापासून बनलेला पदार्थ आहे तूप. तूप हे दुधाच्या पदार्थामध्ये सर्वात श्रेष्ठ असे आहे. हे गुणाने थंड असे आहे. बुद्धी, स्मृती, विचारशक्ती जर वाढवायची असेल तर तुपाच्या नियमित सेवन जर आपण केले तर आपल्याला या तीनही गोष्टीमध्ये बदल झालेला आढळेल. आपले जे 7ही धातू आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, अस्थिमज्जा, शुक्र हे 7ही धातूंची पुष्टी करणारे तूप आहे. तसेच शरीरासाठी बलवर्धक देखील आहे. भूक वाढवणारे, आपले शरीराचे आयुष्य वाढवणारे आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी तूप हे अतिशय श्रेष्ठ असे आहे.
त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण तूप हे जेवणामध्ये घेऊ शकतो. दररोज सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे गाईच्या तुपाचे जर सेवन केले, तर जे काही तुपाचे गुणधर्म सांगितलेले आहेत, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम झालेला आढळतो. आपली बुद्धी, स्मृती, विचारशक्ती, आपले 7ही धातू या तुपामुळे वाढलेले आढळेल. त्यामुळे तूप हे नियमितपणे उन्हाळ्यातसुद्धा आपण सेवन करावे आहारासोबत. तर अशा प्रकारे दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यापैकी काही हे आपण उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो आणि काही मात्र हे आपण उन्हाळ्यामध्ये टाळलेलेच बरे. तर आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर WhatsApp नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.